नमस्ते. मी कॉम्रेड हनुमंत कुळी, बांधकाम कामगार फेडरेशन राज्य सचिव. बांधकाम कामगारासाठी एक महत्त्वाच्या विषयासंदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहे. विषय असा आहे की गेले बरेच दिवस झाले बांधकाम कामगाराचे नवीन फॉर्म, रिन्युअल फॉर्म असतील, लाभाचे फॉर्म असतील, हे चुकीच्या पद्धतीने त्रुटी काढली जात आहे. त्रुटी म्हणजे किरकोळ, म्हणजे जर लाभाचा फॉर्म असेल तर आत्ता एकच असं त्यांनी क्युरी काढलेली आहे की महाविद्यालयाचा पत्ता अपूर्ण आहे. तसेच नवीन फॉर्ममध्ये कामगाराचं कामाचं ठिकाण अपूर्ण आहे किंवा जावक दिनांक चुकीचा आहे, जावक क्रमांक चुकीचा आहे. रिन्युअलमध्ये तसंच आहे. म्हणजे ह्या चुकीच्या पद्धतीने जे रिजेक्ट केले जात आहेत या संदर्भात सांगली जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त म्हणजे मुजावर साहेब यांना संघटनेच्या वतीने 8/1/2026 रोजी निवेदन देण्यात आलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे हे चुकीच्या पद्धतीने तुम्ही फॉर्म रिजेक्ट करत आहात. जर असे चालू राहिलं तर संघटनेच्या वतीने आम्ही आंदोलन करू. यामध्ये असे आपण काय सांगितले, त्या चुकीच्या पद्धतीने रिजेक्ट केलेले लाभाचे नवीन फॉर्म, रिन्युअल फॉर्म तात्काळ चौकशी करून ते परत मंजूर करण्यात यावे. दुसरा विषय आहे की पात्र कामगाराचा फॉर्म पुन्हा तपासून मंजूर करण्यात यावा. तिसरा विषय, कार्यालयीन कर्मचाऱ्यांना योग्य सूचना देऊन कामगारांचे स्पष्ट लेखी कारणासह मार्गदर्शन करण्याचे आदेश देण्यात यावे. त्यानंतर चौथा विषय, भविष्यात अशा प्रकारच्या अडवणूक होऊ नये यासाठी पारदर्शकता व सुलभ प्रक्रिया राबवावी. यापूर्वी या मागण्या केलेल्या आहेत. या पद्धतीने तुम्ही फॉर्म चेक करा आणि कामगारांना न्याय मिळवून द्या. कारण फॉर्म नाही मंजूर झाले तर लाभार्थ्याच्या मुलांचे वैदिक शिक्षण असेल, परत आर्थिक सहाय्य असेल, साहित्य अनुदान असेल, हे सर्व लाभ ह्यापासून वंचित राहतात. त्यामुळं आम्ही विनंती केली की आपण हे फॉर्म चुकीच्या पद्धतीने त्रुटी काढण्यात येऊ नये. जर काढले तर भविष्यात या संदर्भात आम्ही संघटनेच्या वतीने जोरदार आंदोलन करू असंही सांगितलेलं आहे. एवढंच बोलतो, थांबतो. इन्कलाब जिंदाबाद.